वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. 56 भाषेचा केलासी गौरव भवार्णवीना उभारिली असा गौरव करणारा हा ग्रंथ जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज आपलं सर्व सामर्थ्य, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा येतात तेव्हा एकटे येत नाहीत महाराज. ते नेहमी सांगत असतो आतापर्यंत फक्त भगवान विष्णूचाच अवतार आहे, पण हा अवतार जेव्हा झाला भगवान विष्णूचा त्यावेळेला ते आपल्या सांगाती सगत येतात. निवृत्तीनाथ महेश हे निवृत्तीनाथांच्या रूपाने येतात, ब्रह्मदेव सोपान काकांच्या रूपाने येतो आणि सगळ्यात महत्वाची जी कधीही अवतरली नाही अशी चित शक्ती येते. हे या आणण्याची पाठीमागची भूमिका काय? कारण आतापर्यंत एकच रावण मारायचा होता, आतापर्यंत एकच शिशुपाल वध करायचा होता. आता किती निर्माण झाले त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. हे का म्हणतात? आणि त्यांनी तसंच करून दाखवलं महाराज. असा एकही माणूस ठेवला नाही की ज्यांनी जोडलेला नाही, सगळ्यांना एकत्र आणलं. तेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वरांची पहिली भेट झाली असेल अंतःकरण हा प्रसंग आणा का 1-2 महात्मे एकत्र येतात. आपण बघतो 2 नद्या एकत्र आले तर आपण पवित्र म्हणतो, पण जेव्हा 2 महात्मे एकत्र येतात नुसते 2च आले नाहीत तर सगळे आले, चोखोबा आले, कोण राहिले सांगा बरं. सावंतमाळी आले आणि एकत्र येऊन काय केलं त्यांनी? त्यांची भूमिकाच एक आहे, हा बाबा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता एक गुरु एक शिष्य नको, संप्रदाय दिला सगळे जण. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे आनंदाचे आवारू आपल्या शिष्यापुरतं मांडत नाहीत ते ना. द्रोणाचार्याने शिष्य तयार केले मात्र, पण द्रोणाचार्याची दृष्टी फक्त अर्जुनापुरती सीमित आहे, मर्यादित आहे. एकलव्याला ते देऊ शकले नाही, अर्थात तो विषय वेगळा आहे. पण तरी देखील ज्ञानोबारायाची दृष्टी गुरु या भूमिकेतून काय आहे आणि इतर गुरूंची दृष्टी आपल्या शिष्यापुरती जशी मर्यादित आहे तसं ज्ञानेश्वर महाराज मर्यादित दृष्टीनं पाहत नाहीत, तर त्यांच्या पुढे एकच ध्येय आहे की असा काळ येणार आहे जिथं ज्या भारतामध्ये यत्र नार्यास्तु पूजन्ते तिथं जळगावचं वासनाकांड निर्माण होणार आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा पर्याय नाही हे सांगण्यासाठी 700 वर्षापूर्वी पेरणी केली आहे. म्लेच्छांचं राज्य येणार आहे या 700 वर्षामध्ये, 300 वर्ष राहणार आहे आणि त्यामध्ये जर हिंदू टिकायचं असेल, त्यामध्ये हिंदू तत्वज्ञान टिकायचं असेल तर ज्ञानेश्वरीची जर पेरणी नसती तर याचा विचार करा काय झालं असतं. मला नाही वाटत तिथं आपण आज पारायण करायला बसलो असतो. ही भूमिका आहे, ही क्रांतदर्शित्व आहे, हा दृष्टीपण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा की त्यांनी माहित होते की आणि म्हणून त्यांनी सर्व शक्तीनिशी या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी हे एकत्र आले. नवे नवे चित शक्ती ही देखील आली. विचार करा, चित शक्ती नसती तर ज्ञानोबारायांची ताटी बाहेर पडलीच नसती, उघडलीच नसती. ती जेव्हा ताटी बाहेर पडते, उघडली जाते, याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? बाप्पा नेहमी फार प्रसंग सांगायचे, या परत एकदा मी तोच प्रसंग सांगतोय, हे माझं नाही आहे. ताटी लावून बसले, तुम्हाला माहित आहे कारण काय वगैरे. सगळ्यांनी प्रयत्न केला, महाराज निवृत्तीनाथांनी केला. अरे मी तुला शिष्य म्हणतो, मी तुला यासाठी उपदेश केला का? मी तुला यासाठी आदिनाथापासूनची परंपरा सांगितली की तो हा घेऊन या धावा, कळी घेते आई जीवा, सर्व प्रकारे धावा करिपावेगी ही आज्ञा दिली. त्याप्रमाणे तो अलौकिक असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि तरीही उदास. पण हे चांगलं नाही, उघडदार नाही उघडलं महाराज. इतके उदास झाले होते. गुरूंची आज्ञा देखील उल्लंघनाची इच्छा नाही आहे, पण खरंच झालं की कशासाठी मी हे करायचं. आजही आपण जेव्हा एखादा माणूस कार्य करतो आणि जर टीकेची झोड उठल्यानंतर आपण म्हणतो कशासाठी, आपणच घरी बसावं. ज्ञानोबारायांनी ताठी उघडली नाही. सोपान काकावर त्यांचा लळा, त्यांनी हात मारली, उघडली नाही महाराज. पण जेव्हा मुक्ताई आल्या, तुम्हाला माहित आहे ते ताटीचे प्रसिद्ध अभंग, ते म्हटले तरी देखील उघडली नाही. आणि मग शेवटी निर्वाणीचं म्हणून मुक्ताई बोलू लागल्या. अरे ज्ञानाला एवढं सांगितलं तरी येत नाही, पण एक लक्षात ठेव, या जगातून जर ज्ञान गेलं तर मुक्ती पोरकी होईल. जर ज्ञानच गेलं तर मुक्तीला काय किंमत आहे? आणि म्हणून ज्ञानाने मुक्तीला किंवा मुक्तीनं ज्ञानासाठी नाही आहे, तर ज्ञानोबारायची जी भूमिका आहे ती आईची भूमिका. या भूमिकेतून त्यांची दृष्टी ही ताटी उघडली गेली आणि म्हणून यासाठी चितशक्तीला आव्हान आहे. श्रेष्ठपणे श्रेष्ठ आदिशक्ती
ही आदिशक्ती निर्माण झाली. ही निर्माण होण्याची पाठीमागे यासाठी त्यांना बोलवलंय. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेव्हा आनंदाचे आवारू हे एकट्याने मांडायचं नाही महाराज. ज्ञानोबारायाचा हा जो प्रसिद्ध असा या श्लोकातून मांडणारा दृष्टिकोन असा आहे की तैसा वादविलास विस्तारू गीतार तुलसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. मांडू जगा जेव्हा होतं ना त्यावेळेला मी मांडू असं होत नाही. या सर्वांना घेऊन आपल्याला मांडायचंय. म्हणून खेळ मांडी याला सगळ्या भाईनं. गंमत अशी या खेळामध्ये तुम्हाला माहित नाही, बरेच खेळ असे आहेत की त्यामध्ये समगडी नसतात, विषम गडी असतात. तुम्ही आटापाटे खेळले असले तर माहित आहे. तर सूर देणारा एक माणूस वेगळा असतो, तो असा बाजूला असतो, सूर द्यायची असते. तसं 12ही-16 गडियाचा मेळा, 12-16 गडी मिळाले, एक गडी कमी पडला. ज्ञानोबा नाही तुकाराम महाराजांनी म्हणले, आता कशाला विटेवर उभारता, 17वा बसवंत खेळवा, तो आणायलाच पाहिजे. आणि तो आल्याशिवाय खेळ सुरूच होत नाही. आणि म्हणून मांडू शब्द असा आहे, मी मांडतो असं नाहीये, आपण सर्वांनी मिळून मांडू हा महत्वाचा भाग आहे. आपण प्रत्येक गोष्ट करतो त्याच्या पाठीमागे महत्वाची भूमिका काय असते, मी करतो. मी जर इथं उत्सवात नसतो तर हा उत्सव होणार आहे का, ही भूमिका आहे. पण आपण सर्वांनी जेव्हा करू, बघा एवढंच आहे, माझं आणि आपण यामध्ये किती फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. पण आपण करतच नाही. मग मूढ करता हमी ती म्हणण्यात एक गीताकार सांगतो, त्या पाठीमागची भूमिका मी केलंय. पण आपण केलं जेव्हा होईल ना त्यावेळेला कर्तृत्व अहंकार नाही आणि फलादी संधी पण नाही. आपल्याला या कर्मापासून जर सुटायचे असेल तर हे 2 दात आहेत. हे नागाचे 2 दात असतात. तेव्हा कर्तृत्व अहंकार आणि फलाभिसंधी, त्या फलाबद्दल आसक्ती. हे फळ मीच भोगलं पाहिजे कारण मी निर्माण केलेलं आहे. तू निर्माण केलेलं तुला जर भोगायचं, ही भूमिका जेव्हा टाळती तर ती जीवदशा आहे, तीच क्षुद्र दशा आहे. पण जेव्हा मी निर्माण केले नाही आहे, मी केले अथवा माझेनी सिद्धी गेले, माझ्यानी सिद्धी झालं. कर्माच्या ठिकाणी 4 प्रकारचे कर्ता सांगितलेले शास्त्रकारांनी. लोकांना असं वाटतं की मी केलं, पण शास्त्रकारांनी 4 करतालं काय, कर्ता कारयिता चैव प्रेरक अनुमोदक सुकृते दुष्कृते चैव चत्वारो समभागी. करता म्हणजे आमच्या कायद्याच्या भाषेत सुद्धा एडेड अँड अबेटेड असं म्हणतात. त्या शास्त्रकारांनी आधीच सांगितलंय, पण आम्ही मात्र म्हणतो इंग्रज सरकारने हे सांगितलंय. कर्ता कारयिता प्रेरक आणि अनुमोदक हे 4 भाग आहेत. या 4 भागामध्ये कर्म हे साठवलेलं आहे. जरी तो म्हणत असतो मी नाही केलं तर माझ्या सांगण्यावरून केलंय. आता इलेक्शनला कुणी कसं उभारायचं, पण माझ्यामुळे उभारला ही पाठीमागची भूमिका असते. आणि हे 4 लोक समभागीना, सुकृताचा असो नाहीतर दुष्कृताचा असो, असं कर्म करण्याच्या पाठीमागची जी अहंकाराची भूमिका जेव्हा नाहीशी होते त्यावेळेला मांडू जगा हे क्रियापद येतं. नाहीतर मी मांडतो आहे ना, माझेनी सिद्धी गेले, माझ्यामुळेच गेले. अर्जुनही असाच म्हणत होता है ना. कशासाठी म्हणत होता की मी युद्ध करणार नाही, कारण त्याला असं वाटत होतं या युद्धाची हिंसा जी होणार आहे ती माझ्यामुळे नाही आणि त्या हिंसेतून पाप होणार आहे. अर्जुनाची भीती लक्षात ठेवा, अर्जुनाची भीती हिंसेची नाही आहे, अर्जुनाची भीती पापाची पण नाही आहे. अर्जुनाची भीती फार वेगळी आहे. अर्जुन तसा साधा समजू नका. पण अर्जुन गेला तिथं आणि युद्ध करायला तो भेकड आहे, युद्ध करायमुळं त्याला पाप होईल ही भूमिका आहे, अशीच केवळ त्याची भूमिका नाही. लक्षात ठेवा, जेव्हा अर्जुनाच्या भूमिकेला स्पर्श माऊलीचा होतो ना त्यावेळेला अर्जुनाला एवढ्या उंचावर ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवून दिलंय की त्याची उंची आपण मोजूच शकत नाही. अर्थात भानू महाराज ही माझी रीडिंग आहे बरं का, चुकीचं असेल. गीताकारांनी दिलेला अर्जुन आणि ज्ञानेश्वर महाराजांचा ज्यांना स्पर्श झालेला आहे तो अर्जुन फार मोठा आहे. गीतेचा अर्जुन जो आहे ना तो काय म्हणतोय, गुरुनी हत्वा हे महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी लोपे. किंवा या सर्व इष्टमित्र सज्जनांना सोकून मारल्यामुळं स्त्रीशु दुष्टाशु वार्ष्णेय जायतो वर्णसंकर हा संकरो नरकायैव कुलघ्नाना, मी नरकात जाईल, एवढीच भूमिका आहे. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श
अर्जुनाच्या भूमिकेला होतो त्यावेळेला अर्जुन किती मोठा होतो बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं केल्यामुळं पाप निर्माण होईल. पाप निर्माण ततक की पुढं काय, तर अर्जुनाला भीती अशी आहे की या पापामुळं तू जो जोडलेला आहे ना तो तू लांब जाशील. ही भूमिका महत्वाची. त्या पापामुळे मला नरक मिळेल ही भूमिका लक्षात घ्या. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनाची भीती अशी आहे की तू जो जोडलेला आहेस, तू जो माझ्या बरोबर आहेस, मी तू अंकित केलेलं आहे माझ्या भक्तीनं, या पापामुळं तू जो हातीचा आहे तो जर दूर गेलास तर मग मी तुझं मुख कृष्णा कसं पाहू, ही भूमिका लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा जेव्हा ज्या ज्या दृष्टांताला, ज्या ज्या भूमिकेला, ज्या ज्या सिद्धांताला माऊलीचा स्पर्श होतो त्यावेळेला त्याला एक परतत्व ज्याला म्हणतो एक वेगळी भूमिका दिसते. म्हणजे अर्जुनाची भीती अशी आहे, पापाची नाही आहे, अर्जुनाची हिंसाची राहत नाही, तर अर्जुनाची भूमिका अशी आहे की देव मला जोडलेला नाही, पण या कृत्यामुळं हातीचा देव लांब जाईल म्हणून देवा मी युद्ध करणार नाही. दोन भूमिकेमधला फरक लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय म्हणून भावार्थाने बोलतात, ज्ञानोबाराय शब्दार्थाने बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराज कारण काय आहे, जेव्हा युद्ध करत नाहीये त्यावेळेला अर्जुन त्यांनी पाहिलेला आहे, अर्जुनाची भूमिका त्यांना माहित आहे. इतर शास्त्रकारांनी केलेली टीका आणि माऊलीनं केलेली टीका यातला फरक असा आहे की बोलण्याच्या पाठीमागची त्याची भूमिका काय आहे हे माहिती आहे. म्हणून अर्जुन जेव्हा विषाद योगामध्ये गेला त्यावेळेला त्याची भूमिका विषाद योगामध्ये देखील, भारतीय तत्वज्ञान एवढं मोठं आहे की आपण तो विषाद योग सुद्धा मान्य केलेला आहे. आणि एके ठिकाणी मला असा प्रश्न विचारला आला का हो तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांना बौद्ध मत मान्य होतं का नाही. म्हणलं का, तर त्यांनी जो गणेशाचं वर्णन केलंय त्यात बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मान्य होतं. एक लक्षात ठेवा, ही सगळी मतांतर चुकीची आहेत असं म्हणण्याचा अधिकार कोणाचाच नाही. ठराविक मुद्द्यासाठी ती मतं मान्य करूनच पुढे जायचंय. आणि ते जर चुकीचं म्हटलं तर त्या वादातच माणूस बसतो. ही समन्वयाची भूमिका माऊलीची आहे. म्हणजे 7वी शिकेपर्यंत बेदुनी 4 कितीदा घोकायचे हे संपलंय. पण एकदा का भूमिका तयार झाल्यानंतर जे सांगायचं तत्वज्ञान ते अमृतानुभवामध्ये येतं. तो जो विचाराचा आवाक आहे तो तुम्हाला कळेलच असं नाहीये. म्हणून जेव्हा विभूती सांगितली त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं की जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी मी आहे असा अर्जुना मी नसे ऐसा कवड ठावायचे, परंतु तुला ही गोष्ट कळणार नाही म्हणून मी तुला असं सांगतो की या ठिकाणी माझी विभूती आहे. आणि मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही नाही का, बाकीच्या ठिकाणचं अस्तित्व देवाचं नाही का. आणि असं असेल तर सगळेच घोडे हे देवाशिवाय होईल, फक्त उच्च श्रवाच देवाचा अवतार होईल. ऐरावतच फक्त हत्ती होईल, बाकीच्या हत्ती त्या ठिकाणी देव नाही. पण अर्जुना तुला हे कळणार नाही. तुला जर समजायचं, कारण अर्जुनाची भूमिका अद्याप तयार झाली नाही. म्हणून 18व्या अध्यायात सगळं सांगितल्यानंतर इष्टोसमे सखाचेती हे सांगताना मग म्हणतात की मी तुला असं सांगतो की सर्व धर्मान परित्यज्य. एकदमच जर पहिल्या दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकामध्ये सांगितलं असतं सर्व धर्मान परित्यज्य, तर तो म्हणला बरं आहे की मी युद्ध धर्मही टाकून देतो. पण नाही आहे. ही आवाका कळण्यासाठी, ही भूमिका कळण्यासाठी तुझी पार्श्वभूमी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सर्व धर्मान परित्यज्य हे शब्द नाहीच आहे मला. नाहीतर माणसं निष्क्रिय होतील. मला काहीच करायचं नाहीये, कर्तृत्व भोक्तृत्व हे बाजूला जाईल. पण तसं नाही आहे. ते काही क्षणापर्यंत साधन हे आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे असे के जिये का वर्णविषेखे बाळ विधी ते पाळीत निषेधा ते गाळे. विधी निषेधाच्या पलीकडे गेलेलं जो कर्तृत्व अकर्तृत्व दशा त्याचंही वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. व्यापाराचे गाडे मोडता या पाडे अक्रियेचे न मोडे त्या करण्यात होता तीही लोकांचा घातू. हे सगळं केलंय. पण तेच मी करणार नाही असं जर म्हटलं तर ती भूमिका नाही आहे, कारण तुला तेवढी अजून पात्रता नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर एका चर्चमध्ये सगळी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्या पादऱ्याला, म्हणजे तो जो चर्चचा धर्मगुरू आहे त्याला कळलं की हा हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे. ते जो चर्चचा धर्मगुरू आहे तो विवेकानंदाने विचारतो हे सगळं मान्य म्हटलं, तुमचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, ते अंतिम आहे, ते कधीही न बदलणार आहे, हे आम्हाला मान्य, हे सगळं मान्य. पण एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जेव्हा हे तत्वज्ञान तुम्ही आज आम्हाला सांगताय
याच्यापूर्वी जर कुठला तुमचा शंकराचार्य महाराज संत महात्मे आमच्याकडे आले असते तर आम्ही ख्रिश्चन झालोच नसतो, आम्ही हिंदूच झालो असतो. तुम्ही आमच्याकडे त्यावेळेला का आला नाही? काही उत्तर काय आहे महाराज? त्या माणसं तशी हुशार आहेत की म्हणजे तुम्ही जर आधी आला असता आमच्याकडे तर आम्ही हिंदू झालो असतो. तुम्ही आधी आला नाही, आम्ही काय करायचं आता? तुम्ही त्यावेळेला का आला नाही? अर्थात विवेकानंद एवढे उथळ नव्हते की मी त्यावेळेला नव्हतो म्हणून आलो नाही असं म्हणले नाहीत. ते म्हणले बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण एक लक्षात ठेवा, आम्ही त्यावेळेला आमचे शंकराचार्य, आमचे गुरु, आमचे महाराज, आमचे संत हे त्यावेळेला आले नाहीत. त्याचं कारण असं की त्यावेळेला जर आले असते तर त्यावेळेला तुम्ही अंगावर कपडे नसताना एका गुहेमध्ये कच्चं मांस खात बसलेला होता है ना. जेव्हा आमचे शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य अवताराला आले त्यावेळेला या पाश्चिमात्य देशामध्ये कुठलीही संस्कृती, ज्याला सिव्हिलायझेशन म्हणतात, ते नव्हतं. ते कच्चं मांस खात होते. जर आम्ही आलो असतो तर आमचं तत्वज्ञान त्यावेळेला तुम्हाला पचलं नसतं. आता ख्रिश्चॅनिटी देऊन थोडस तत्वज्ञान तुम्हाला कळायला लागलंय, पचायला लागलंय. तुम्ही संस्कृती जाणण्या इतके भूमिका तुमची तयार झाली आहे म्हणून मी आता आलो. नाहीतर त्याला काय कळलं असतं सांगा बरं? जेव ब्रह्मेव ना परा सर्वम खलु इदं ब्रह्म, असं काय कळलं असतं? त्याला कळण्यासाठी त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका ख्रिश्चॅनिटीने तयार केली. आता म्हणले तुमची भूमिका आमचं तत्वज्ञान ग्रहण करायला योग्य झाली म्हणून आलो. तसं आहे ज्ञानोबाच. त्यांनी सांगितलेलं जे वार्तिकाचं आहे ते काही चुकीचं नाही आहे. त्यांना माहित आहे की हे सगळे आमचेच आहेत. 6 दर्शनकार सुद्धा हिंदू तत्वज्ञानाचे आहेत आणि नास्तिक दर्शनकार सुद्धा तत्वज्ञान आपलेच आहेत. म्हणून सगळ्याला घेणारी ही समन्वयाची भूमिका आहे. ती भूमिका एक 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 बोट सोडत सोडत जाते. चाललोय आपण भाष्यकाराचे वाटे पुसी, तो चुकीचं नाही आहे, विचारलंच आहे, पण चाललंय ते महत्वाचं आहे. आणि म्हणून आवार मांडू जगा म्हणतात, ते स्वतः मांडत नाहीत, म्हणजे मांडतात स्वतः. पण त्या कृष्ण परमात्म्याने जसा गोवर्धन उचलला ना तसं म्हणतात की सगळ्यांनी काठ्या लावल्या म्हणून तो उचलला, माझ्या करंगळीने उचलला असं कृष्ण परमात्मा म्हणत नाही. आपण मात्र म्हणतो माझ्या काठीने उचलला. असाच पदार्थ सगळ्यांनी उचललाय गोवर्धन. आणि त्या गवळ्यांना असं वाटायला लागलं गोपीना की आमच्या काठीमुळं हा उचलला गेलाय. ज्या क्षणाला अशी भूमिका झाली त्यावेळेला गोवर्धन खाली यायला लागलाय. अरे जेव्हा मरायला लागलो मग उठा उचला ना म्हणतात काठीनं तुमच्या. त्याची जी करंगळी आहे तो विसरतो आपण. म्हणून या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे असणारी त्याची भूमिका आपण विसरतो आणि मग म्हणतो मूढो करतो हम इथे म्हणते, मीच केलं, हे माझ्यामुळे झालं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे महाराज, सक्सेस हॅव मेनी फादर्स बट फेल्युअर इज ऑर्फन. ज्याला यश म्हणतात ना त्या यशाला फार बाप आहेत. म्हणजे माझ्यामुळे यश मिळालं, पण एखादं अपयश आलं ना ते ऑर्फन असतं, अनाथ असतं. माझ्यामुळे अपयश आलं असं कोणीच म्हणत नाही. का म्हणतं मी होतो म्हणून इथं अपयश आलं असं म्हणत नाही, तर तो म्हणतो मी होतो म्हणून यश आलं. हीच भूमिका आपल्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे असते की माझ्यामुळे झालं. है ना. आमचे बाप्पा फार सांगायचे, अर्थात त्यांच्या भाषेत बोलतो, थोडंसं क्षमा करा, कारण त्यांची भाषा कशी होती बऱ्याच लोकांना माहित. ते म्हणायचे आम्ही जिथं गेलो का नाही की लोक महाराज म्हणून मोठं घर दाखवायचं, हे असं फिरवून दाखवायचं, मग टाईल्स अक्षरशः संडास उघडून सुद्धा दाखवायचं. त्यांना काय वाटायचं कौतुक. बरं अशी भूमिका आहे, महाराज तुमचे पाय लागू द्या, कुठेही लागू द्या बरं का. आणि जेव्हा बैठकीवर बसायचं त्यावेळेला तो ज्यांनी बांधलेलं तो म्हणायचा माझ्या बापाच्या वेळेला काही नव्हतं आणि मी हे केलं. बाप्पांच्या भाषेत सांगतो, अरे गाढवाच्या पोटी घोडं येईल का? तुझा बाप गाढव होता असं तू म्हणतोय, म्हणजे बापाच्या वेळेला नव्हतं, हे तुझं कर्तृत्व. पण सहज बोलून जातो आमका आमका आहे. नाही, हे कर्तृत्व भक्तृत्व तुझ्या हातात नाहीये महाराज. निमित्ताचा धनी आणि केला असे निमित्त मात्रम भवसव्य साचिन. ही भूमिका विश्वरूप दाखवण्याच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे. अर्जुन म्हणत होता यामुळे हे झालं, पण जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे हे नाही आहे, आणि इतकं करून सुद्धा गीताकार म्हणतात यथेच्छसी तथा कुरु. ही भूमिका तुला सांगितलंय हे, तर तुला काय करायचंय हे तू ठरव. म्हणून तुझे आहे तुझं पाशी. आपण चुकतो, आपणाला वाटतं
याच्यासाठी वापरतो, कारण तो लोकापुरता मर्यादित नाही आहे, केवळ पृथ्वीपुरता मर्यादित नाही आहे, केवळ एका सूर्यमंडलापुरता मर्यादित नाही. आता विज्ञानाने इतकं सिद्ध झालेलं आहे, कितीतरी सूर्यमंडळ आहेत आणि प्रत्येक सूर्यमंडळात पृथ्वी आहे आणि प्रत्येक सूर्यमंडळात असणाऱ्या पृथ्वीवरच्या माणसांचं गीत म्हणजे ब्रह्मांड गीत हा ज्ञानेश्वरीचा हा आवाका एवढा जबरदस्त आहे. म्हणून 700 वर्ष झाली तरी आपण पारायण त्याचं होतं. त्याची भूमिका आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा छातीवर हात लिहून ठेवणारा शब्द आहे, तैसा वाग्विलास विस्तार. लक्षात ठेवा, तैसा हा शब्द फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरांचे शब्द असे आहेत की त्यांच्या एकेका शब्दामुळं काय होणार आहे, प्रबंध होणार आहेत. म्हणून माझे नीच नव्हे आणि श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे. या शब्दाच्या पाठीमागे एका शब्दामुळे जेव्हा आपली परंपरा सांगतात, परंपरेमध्ये तुम्हाला माहित आहे आदिनाथापासून आलेली परंपरा, तोहा घेऊन आघो. आम्ही मगा ओळूया तोहा, तो म्हणजे आत्तापर्यंत आलेला आणि हा म्हणजे हात, तळहातावरील जसा एखादा आवळा असावा तो जात. हा शब्दाच्या पाठीमागे काय एवढं सांगा म्हणजे झाला. एक शब्दच कसा आहे महत्वाचा. हाच्या पाठीमागे 9000 ओव्या आहेत, हाच्या पाठीमागे अमृतानुभव आहे, हाच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे. म्हणून निवृत्ती निर्गुण दिधले हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. निर्गुण देतो का सांगा आणि घेतो का हेही पण सांगा. पण हा शब्द वापरून ज्ञानोबाराने 9000 ओव्या तुमच्या हातात दिलेल्या. मग कुठली म्हणून म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, आणि एकतरी काही एक शब्द जरी हा अनुभवला आला तरी बाद झाला. आणि म्हणून हा वाग्विलास विस्तार होय. केवढं काढाल तेवढं थोडं आहे. विस्तार कशाला म्हणायचं, त्या विस्ताराला कुठल्याही कडा नाहीत, मर्यादा नाहीत, त्याला क्षितिज नाही. आपण प्रत्येकाला क्षितिज आहे, अर्थात ते क्षितिज न संपणार आहे, पण ज्ञानोबारायांच्या या विस्ताराला कुठलीही मर्यादा नाही. ज्ञानेश्वर महाराजांची या विस्ताराला मर्यादा नाही कसं सांगतो तुम्हाला, है ना. विश्वरूप दर्शन दाखवलं. आता विश्वरूपामध्ये तो सगळीकडेच पाहिलाय. कैसे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे आपणची होऊन ठेवला. तो पार्थ म्हणला पाहावं, सगळीकडे पाहायला लागला आणि घाबरला, आणि म्हणून त्यांनी न पाहता डोळे मिटले, तरी देखील पाहता पाहणे आणि न पाहणे होऊन ठेवला. आता एवढं मोठं विस्तार आहे. वाग्विलास विस्ताराचा मी माझ्या दृष्टीने अर्थ असा दाखवतोय की ज्ञानेश्वर महाराजांना हे विस्तार सांगायचा आहे. पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या विश्वरूपामध्ये एक उणीव दिसते. हा वाग्विलास विस्तार आहे ज्ञानोबारायचा. एवढा मोठा विस्तार झाला ज्ञानेश्वर महाराजांचा. वाग्विलास असा आहे की या विस्तारामध्ये एक उणीव दिसते. उणीव दिसते म्हटल्यानंतर विश्वरूप सुद्धा एखाद्या वेळेस विस्मित झाला असेल बरं का. ज्ञानोबारायांनी जेव्हा ही उणीव काढली 11व्या अध्यायामध्ये, त्यावेळेला मला असं वाटतंय की ते विश्वरूप सुद्धा एखाद्या वेळेस विस्मित झाला असेल आणि ज्ञानोबारायाकडे पाहिला असेल. माऊली तुम्ही काय म्हणता, माझ्यामध्ये उणे? हो हो, तुझ्यामध्ये उणीव आहे. ज्ञानोबाराय बोर्ड करून दाखवतात. काय तुला आधी आणि अंत नाही ही उणीव आहे. कारण प्रत्येक पदार्थाला उणीव असतेच. पण या ज्ञानोबारायाच्या आवाकामध्ये केवढं जबरदस्त आहे की तुझ्यातली उणीव मला कळते की तुला आधी पण नाही अंत नाही. ज्ञानेश्वर त्याची ओवी आहे मला पाठ नाही. मला एक उणीव दिसते यामध्ये की ती उणीव अशी की तुला आधी नाही आणि अंत नाही, है ना. असा गंमत आहे ना. एकदा काय झालं, हिमालयामध्ये पार्वती आणि शंकर बोलायला लागले कौतुकाने. त्या कौतुकामध्ये प्रश्न असा झाला, आईसाहेबांना वाटलं देवाची टिंगल करावी, चेष्टा करावी, अर्थात बायकोला तो अधिकार आहे. आणि त्यातल्या त्यात एकांतामध्ये म्हणले महाराज मी तुम्हाला सांगू का, मला कसे माझे आईबाप आहेत. तुम्हाला कुठे आहेत आईबाप? शंकराला आईबाप नाही. आता हे उणीव आलं की नाही, पण ते शंकर आहेत महाराज म्हणून. ते म्हणले हे बघ तू माझं उणीव दाखवते, आणि एक लक्षात ठेव मला कसे सासू सासरे तुला कुठे. ज्ञानेश्वर महाराजांचा आधी आणि अंत नाही हे असं आहे. हा वाग्विलास विस्तार आहे. तो विस्ताराची अवकाशी जबरदस्त आहे की त्यांनी कुठल्या विषयाला कुठल्या पदार्थाला स्पर्श केला असं नाही आहे महाराज. म्हणून 4.5
दृष्टांतातून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा तुमच्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करतात त्यावेळेला त्या वाघ विस्ताराचा आवाक आपल्याला लक्षात येईल. आणि तो करण्याच्या पाठीमागे ज्ञानोबारायची भूमिका एकच आहे, आनंदाचे आवारू मांडू जगा. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगताना सुद्धा आनंद देतात. कुणाला आनंद देतात? तो दृष्टांत कुणाचा आहे हे जेव्हा त्या माणसाला कळतं की माऊलीनं माझा दृष्टांत सांगितलाय. लक्षात ठेवा, यामध्ये जो आनंद आहे तो वेगळा आहे. दान पुण्य झाकावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत दिलेले माहित आहे तुम्हाला. तो पहिला दृष्टांत असा आहे की ज्याप्रमाणे कुलवधू आपली अवयव लपवते. मला वाटतं जेव्हा कुलवधू ही ओवी वाचेल त्यावेळेला वाटेल की ज्ञानोबारायाने ही ओवी माझ्यासाठी लिहिली आहे. त्याच ठिकाणी दुसरा शेतकरी पण बसलेला आहे महाराज. त्या शेतकऱ्याला कळलं नाही कुलवधू अवयवा ते लपवावे. तो शेतकरी म्हणतो मला कळलं नाही माऊली, म्हणले मी तुला स्पर्श करतो, ज्याप्रमाणे पेरलेलं तू झाकतोस ना रासनी करून त्याप्रमाणे झाक. म्हणतो माझा आहे ज्ञानोबा, कारण माझा दृष्टांत सांगितला. महाराज त्याच ठिकाणी एक वेश्या बसली होती. त्या वेश्येला असं वाटलं की ज्ञानोबारायची दृष्टी माझ्याकडे कशी पडेल, पडणार नाही. पण ती माऊली अंतर्यामी आहे महाराज, तिला ते कळलं आणि मग तिच्याकडे बोट दाखवून ज्ञानोबाराय म्हणतात हे बघ बाई, तू ज्याप्रमाणे वय झाकतेस ना तसं हे झाकून ठेव. हा वाक आहे, हा विस्तार आहे, वाघ विलास विस्तार आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक कडेला ज्ञानेश्वर महाराज स्पर्श करतात. फक्त आपली दृष्टी पाहिजे त्या क्षणापर्यंत जाण्याची. आणि मग ती भूमिका जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज बोलतात, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज चालतात. कृपा आधी का शब्द आधी याचा विचार जेव्हा होतो त्यावेळेला माऊली आधी ही भूमिका राहते. हे कृपा आधी आहे आणि शब्द पाठीमाग आहे. हे पाहतात आधी आणि मग उपदेश करतात. हे बोलतात आधी आणि मग तुम्हाला बोलवतात. हे स्पर्श करतात आधी आणि मग तुम्हाला विचारतात. ही भूमिका माऊलीची आहे आणि म्हणून याला वाघ विलास विस्तार शब्द वापरलेला आहे. तो विस्तार प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तिमत्वाला स्पर्श करून जातो. मग एखाद्या जुगाऱ्याला सुद्धा वाटेल की ज्ञानोबाराय माझ्यासाठीच लिहितात. तुम्हाला माहित आहे जो पत्त्यामध्ये एक रमी नावाचा दृष्टांत, तुम्हाला काय माहित, मी वकील असल्यामुळे माहित बरं का, बाकीच तो रमी असा आहे, ते पानं 3 लावावे लागतात आणि ते कधी लागत नाही. यावेळेला लागत नाही म्हटलं की नाही की तो असं म्हणत होतं यावेळेला रमी नाही लागली तर पुढच्या दाव्यात लागेल असं त्याला वाटत असतं. कधी न लागणारी रमी म्हटल्यानंतर तो ज्ञानेश्वरी ऐकायला भानू महाराजाकडे गेला आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओवी त्याच्या कानावर आली. महाराज हरी उंचावया जुगारी ए डाया. हरी म्हणजे आपलं गेलेलं आहे, उंचावया ते मिळण्यासाठी जुगारी ए डाया म्हणजे हिरीनं हे रमी नाही मिळाली पुढच्या वेळेला जसं करतो ना तसं या परमार्थाकडं डाया या भूमिकेतून असं सांगायचंय. पण ते सांगत असताना जुगारी म्हणतो मला हे कळलं म्हणून परत रमी लावतो. ही भूमिका आहे, हे स्पर्श. म्हणून परतत्वाचा स्पर्श जेव्हा म्हणतात वाचे बर्वे कवित्व, त्याच्या पाठीमागा हा परतत्वाचा स्पर्श म्हणजे ज्ञानोबारायचा स्पर्श. तो स्पर्श एकदा झाला की नाही मग काय सूर्याने यायचं आणि डोळ्याला विचारायचं का रे बाबा तुझ्या डोळ्यातला अंधार गेला का. ही भूमिका आहे. ज्ञानोबारायने या भूमिकेतून तुम्हाला आम्हाला नेण्याचं ठरवलंय आणि म्हणून ते म्हणतात आनंदाचे आवारू मांडू जगा. हे जग आहे. ज्ञानेश्वरांची दृष्टी कधीही संकुचित नाही आहे. जगत शब्द कितीदा वापरलाय. विश्वात्मक देव, खळांची व्यंकटी सांग, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जगाचीच दृष्टी. कारण काय आहे, जगची देह झाले. हा भूमिका आहे. ज्ञानोबाराय विश्वात्मक एवढे झाले होते की त्यांचा देहच असा झाला होता. तुका म्हणे ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तो धनी देवायसा. ही भूमिका आहे, हे विश्वरूप. आणि म्हणून या भूमिकेतून जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहता त्यावेळेला जेव्हा आचार्योपासनम या शब्दात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात त्यावेळेला त्यांचे गुरु विश्वरूप आहेत. पण त्याच्याबरोबर एक लक्षात ठेवा, त्यांचा शिष्यही विश्वरूप आहे. जेव्हा म्हणतात जेव्हा की जे पलंग आहे तो मी व्हावा, त्या पलंगावर श्री गुरु बसलेले. मग पलंग शिष्य झाल्यानंतर शिष्य राहतो का? नाही, त्याला विंझण वारा घालणारा मी व्हावा. मग आता तरी नाहीये, जो पंखा आहे ना तो देखील मीच व्हावा. ज्ञानेश्वरांच्या त्या 100-125 ओव्या जर आपण वाचल्या ना तर हा विश्वात्मक शिष्य आहे. प्रत्येक ठिकाणी ए देहीची माती मे एवढी ती एक शिती. ही भूमिका अशी, माझा देह जरी गेला तरी माझ्या देहात असणारी 5 भूत ही विश्वरूप होऊन
त्या गुरुभोवतीच राहावे. हा विश्वात्मक भाव शिष्याचा, की मी त्यांचा विडा होईन, मी त्यांचा घास होईन, मी त्यांचा पडीक होईन, मी अमुक होईन. म्हणजे तो शिष्य इतक्या प्रकाराने सेवा करतोय, तो विश्वरूप झाल्याशिवाय करत. म्हणून तुका म्हणे अंगे व्हावे जई आपण तरीच महिमान कळू येईल. ज्ञानेश्वर महाराजांचं महिमान असं विस्तारपूर्वक आहे की त्यांनी जग हे आनंद रूप ठरवलं. आनंदाचे देही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, आनंदाला अंकुर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणजे पहिल्याच अध्यायात सांगतात, मी या ग्रंथाची निर्मिती याच्यासाठी केली, एथ चातुर्य शहाणे झाले. म्हणजे शहाणे झाले म्हणजे कधीतरी वेडं असलं पाहिजे महाराज. त्याला आम्ही ल्युनॅटिक ॲसायलम म्हणतो. म्हणजे माणूस वेडा नसतो, पण वेड्याचे काही काही वेळेला झटके येतात. इतर वेळेला तो ठीक असतो, पण काही वेळेला वेड्याचा झटका आला की त्यापुरतं तो वेडा होतो. परत डॉक्टर त्याला करंट देतात किंवा औषध देतात, परत तो वेडा होतो. त्याला नॉर्मल लाईफ म्हणतात, याला ॲसायलम म्हणतात. म्हणजे मधनं वेडा. जेव्हा कर्तृत्व अहंकार येतो त्यावेळेला माणूस वेडा होतो आणि इतर वेळेला सांग. हे जे वेडेपण आहे ते क्षणिक असतं. मग चातुर्यालाही वेडेपण आलं असलं पाहिजे. ज्यार्थी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येथे चातुर्य शहाणे झाले. चातुर्य वेडा असतं का? पण जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात त्यावेळेला तरी कुठल्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची गरज आहे असं नाही मला वाटत. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा चातुर्य शहाणं झालं इथं, त्यार्थी चातुर्य कधीतरी वेडं असलं पाहिजे. आणि ते ज्ञानोबारायचं स्पर्श झाल्यावर वाग्विलास विस्तारू, ते एकदा स्पर्श झाल्यावर ते शहाणं झालं असलं पाहिजे. आणि जगामध्ये कोण चातुर्य असेल तर मला वाटतं वेदाशिवाय कुठलाही चातुर्य पदार्थ नाहीये. ते वेड झालं होतं महाराज, त्रैवर्णिकाच्या कानी लागलं होतं, ज्ञानोबारायचा स्पर्श झाला आणि ते शहाणं झालं. आणि म्हणून चातुर्य शहाणं होणं म्हणजे जगाचं आनंदाचं आवार मांडणं. हे करण्यासाठी या प्रमेयाला अंकुर फुटलेत महाराज. ते प्रमेय नुसते प्रमेय रूपाने नाही आहेत, एक प्रमेय रुचीस आले, रुची आली त्याला. नाहीतरी तत्वज्ञानाच्या किंवा वेदांताच्या किंवा आणखी तत्वज्ञानाच्या वृक्ष प्रवासात आपण जातो त्यावेळेला जगामध्ये असणारं क्षणभंगुरत्व कळल्यानंतर आपण उदास होतो. ज्ञानोबारायाचं उदासपणे असं नव्हतं. ज्ञानोबारायांची दृष्टी अशी नव्हती, ज्ञानोबारायाची भूमिका अशी नव्हती. ज्ञानोबारायाची भूमिका आनंदाची होती. आणि हे आनंदाचे अंकुर जेव्हा येतात त्यावेळेला जे बोलतात त्याला ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, त्याला ज्ञानेश्वरीचं असं अजरामर काव्य निर्माण होतं. म्हणून या विस्ताराला, वाङ्मयाला केवळ विदग्ध वाङ्मयापुरतं किंवा लोकरंजनापुरतं अर्थ राहत नाही आहे, तर नुसतं लोकरंजन ही भूमिका राहत नाही आहे, तर लोक शिक्षण या भूमिकेतून आनंद आहे की या जगाबरोबर असणारे सर्व व्यवहार. तसं तुकाराम महाराजांचे पूर्ण उद्गार पहा. तुका म्हणे आता आणि उरलो उपकारापुरतं. आता मला काय राहिलंय का? मी फक्त उपकारापुरतं उरलोय, जगाच्या कल्याणाकरता उरलोय. माझं मी पण जेव्हा संपलं जातो, जेव्हा या समर्पणाच्या भूमिकेतून विश्वात्मक देवत्व निर्माण होतो, ज्ञानेश्वर महाराज झाला स्वयमेव पांडुरंग. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम महाराजाला विचारलं तुमचं नाव काय? म्हटल्याबरोबर आपण म्हणतो काहीतरी असेल तर पटकन सांगून टाकतो. माऊली तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही कोण? तर मी म्हणतो मी तो वासुदेव तत्वता. हा वासुदेव तत्वता ही भूमिका ज्याची झाली तोच म्हणू शकेल आनंदाचे आवारू मांडू जगा. आपला आवार कुठला आहे? हम दो और हमारे दो, बस. आपली भूमिका एवढीच आहे महाराज, नवे एवढं नाही आहे. आम्ही मराठवाड्यातले लोक, आम्हाला अभिमान आहे मराठवाड्यात, त्यामुळे आमचे तिकडचे. आमच्याकडे एक म्हण आहे बाबा, म्हण अशी आहे, पोरबाळा असावीत, भवताली बसावीत, पण जेवताना जवळ नसावीत. कारण स्वतःच पोरगा आपल्या हाताचं खाल्लं तर काय होईल? ही भूमिका आपली, ही स्वार्थ आहे. हे आपण आपल्यापुरतं मर्यादित आहे. आपण दुसऱ्याचा विचार करतच नाहीये. आपल्याकडची भूमिका पूर्वीची लक्षात ठेवा. पूर्वीच्या अतिथी देवो होतो आपल्याकडे. जेवायच्या वेळेला आपण घराच्या बाहेर जायचं, कोण अतिथी आहे का पाहायचं, त्या अतिथीला आत घ्यायचं, त्याला देव मानायचं, आपल्या आधी त्याचा पाठ मांडायचा, त्याच्यावर त्याला बसवायचं आणि मग त्याला म्हणायचं की तुम्ही घ्या मी घेतो. पण आता आपण जर जेवायला बसलो तर पहिल्यांदा बायकोला म्हणतो की दार लाव. कोण जर आलं तर पप्पा विनोदानी सांगायचे 2 गोष्टी लक्षात ठेवू. म्हणजे काय? एक लक्षात ठेव, माणूस आला की नाही तर त्याला विचारायचं नाही कुठं उतरला. म्हणलं बाप्पा का? इथंच उतरला म्हणलं तर काय करायचं? आणि दुसरी गोष्ट, जेवला का म्हणायचं नाही. म्हणलं का? नाही जेवलो वाडा म्हणलं तर काय करायचं?
विनोदाचा भाग होता. पण एक लक्षात ठेवा, आपली भूमिका अशी, दार लावून जेवतो आपण. माझ्याकडे पाहण्यात माणसं, एक माणूस जेवायला बसायचा पण कधीही इकडं तोंड करून बसायचं नाही, ते भिंतीकडे तोंड करूनच बसायचा, की जणू काही त्याच्या ताटातलं खात. ज्ञानेश्वर महाराज असंच सांगतात, कोणी ये ते देखील. जेव्हा ती बायकोला पडदा घालणारी लोक आहेत ना, पडदाशीन ज्यांना म्हणतो, त्यांची भूमिका ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, की आपल्या बायकोला कुणीतरी बघेल म्हणून तो दुःखी होतोय, असा स्वार्थ आहे. पण इथला स्वार्थ कसा आहे बघा, की माझं असं कुठलंच नाही आहे, बाजूला नाही आहे, मी आणि जग ही भूमिका राहत नाहीये. अशा वेळेला आनंदाचे आवारून मांडू जगा जेव्हा म्हणतात, त्यावेळेला त्याला अर्थ आहे. आणि मांडलंच महाराज, दुसरं काही केलं नाही. ज्ञानोबा रायाचं चरित्र आजपर्यंत आपण पहा, 2 लाख माणसं एका विचाराने 18 दिवस पाणी ऊन याचं पर्वा न करता जेव्हा चालतात, कुठलीही सोय नसताना चालतात, त्यावेळेला ज्ञानोबा रायाचं विश्वरूप तिथं दिसतं. असं कुठल्या तरी डोंगरावर उभा राहावं महाराज आणि 2 लाख माणसं चालताना पाहावीत आणि विचारावं, ज्ञानोबा राय तुम्ही विश्वरूप दर्शन दाखवलं ते हेच आहे ना. 2 लाख माणसाचं हे विश्वरूप दर्शन आपण जेव्हा पाहतो, त्यावेळेला त्या ठिकाणी आनंदाचे आवारू मांडू जगा हे कळेल. या लोकांना विचारलं किती किलो देत आहे आनंद, त्यावेळेला म्हणतात अरे देणं आणि घेणं तेच आहे, तू घे, कारण त्या विस्तारातून जेवढं घेशील, अरे तुझी झोळी किती, तुझी आवाका किती, तुझी बुद्धी किती, तुझं व्यक्तित्व किती घेऊ शकशील 2 हाताने. अनंत हाताने देणारा ज्ञानोबा राय आनंदाचं तू किती लुट. उठारे लुटारे अमृताचे कुंभ, जेव्हा तुम्ही हे लुटताय, तुकाराम महाराजांचं पूर्ण काय सेवितो हा रस सगळ्यांना वाटतो म्हणले. आणि पुढं महत्वाचं आहे, घ्या रे होऊ नका रानभरी. काल येताना बालू महाराज त्या जीवर जवळ एक ट्रक पडला होता, ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ट्रकमध्ये खोबरेल तेल होतं. पोलीस आणि इतर भानगडी येईपर्यंत त्या भागातल्या लोकांनी रांजण सुद्धा त्या तेलाने भरून घेतले होते. मी पाहिले, आपली दृष्टी अशी आहे, यापुरतीच मर्यादित आहे. अरे ते संपणार आहे किंवा पोलीस आले तर 2 काठ्या बसून हे नेणार आहे, पण याचा विचार माणूस करत नाहीये. हे आनंदाचं आवार असं नाहीये की तू नेल्याबरोबर तिथं उणीव होईल, हे भरतच महाराज है ना. सागर तो उपमेशी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या नाही आनंदाशी जोडा. काय तुम्ही देऊ शकणार आहे याला उपमा? आनंद सागर म्हणू का अमृत म्हणू, अरे त्याला देखील एखाद्या वेळेस त्या अमृताला देखील उणे पण येतं. तुम्हाला माहित आहे चोखवांचा तो दृष्टांत, की ते देखील नासलं होतं, पण तसा नाहीये. ह्या का नाहीये तर ज्ञानोबा रायांनी केलेली मुहूर्तपणे. म्हणून इवलेसे रोप या अभंगामध्ये ज्ञानोबा रायाचं हे मूळ स्वरूप दिसतं, की ज्यात त्यांची भूमिका दिसते. आणि ती भूमिका अशी, महाराज 8:30 वाजले, माझंही भांडवल संपलंय, त्यामुळं ऐसा वादविलास विस्तारू. आणि वादविलास विस्तार पण कशाचा केला, तो गीतेचा केला नाही, हे लक्षात ठेवा. आणखी थोडीशी त्यात मर्म मला जे वाटतंय ते असं, गीतेचा केला नाही अर्थात गीतेतूनच केला असल्यामुळं त्याला उणे पण नाहीये, तर ज्ञानेश्वर महाराजांनी गीतार्थीसी म्हटलेला आहे. आणि तो अर्थ कोणाचा येतो, तो माऊलीचा. असा भरला की दासोपंतांनी 7 खण जे लिहिलं ते एका शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सामावलेलं आहे. तुम्हाला माहित आहे ती कथा, मी त्या कथेकडे तुम्हाला नेत नाही. ओम या शब्दावर नाथ प्रवचन केले तर केवळ 30 दिवस ओम शब्दावरच प्रवचन चाललं. आणि मग दासोपंत विचार करतात की ज्या गीताचा अर्थ मी 7 खण ओव्या भरल्या, ज्ञानेश्वरीच्या एका ओम मधून जर एवढं निघतंय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 ओव्यातून काय निघेल. पण तो अर्थ जो आहे तो अर्थ सांगणारा कोण आहे ही भूमिका जेव्हा कळेल त्यावेळेला कळेल. म्हणून गीतार्थासे एक माणूस होता, त्याने आपल्या पोराला सांगितलं होतं की एक खुलीभर पदार्थ तुम्ही 2 रुपयात करून दाखवा. काय करायचं, 2-2 रुपये सगळ्यांना देईल. हे पोरग म्हणले काय करायचं, 2 रुपयात काय येणार. आता पूर्वीचे 2 रुपये बरं का, आत्ताचे 2 रुपये. काल आमची चर्चा झाली, 2.5 रुपयाला पोतं होतं म्हणे, 2.5 रुपयाला ज्वारीचं पोतं होतं. आता 1000 रुपयाला पोतं मिळत नाही. आणि लोकांना सांगितलं तर ते खरं खोटं वाटतंय. म्हणून एकाने विचार केला 2 रुपयात काही होणार नाही. एकाने नुसते कडव्याच्या पेंड्या आणल्या याच्यात भरून टाकल्या. एक शहाणा मुलगा होता महाराज, त्यांनी काय केलं माहित आहे का,
7 वाजेपर्यंत वाट बघितली आणि म्हटला चला मी तुम्हाला 2 रुपयात सगळं भरून दाखवतो खोली. ते म्हणले काय भरतात ते बघाव. तर त्यांनी काही केलं नाही महाराज. तिथं दिवा होता तो लावला आणि 2 रुपयाच्या तेलामध्ये आणि भागवलं. संपूर्ण खोली उजळली. ही भूमिका आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू नामदेव मंदिरात. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानोबा नामदेव महाराजांनी जगाचा म्हणून जगाच्या कल्याण आपण म्हणतो. म्हणून या जगामध्ये गीतार्थ भरले ज्ञानेश्वर महाराज. तुझा गीता भरले नाही म्हणजे ज्ञानेश्वरी ही अशी भरलेली आहे. गीतार्थ म्हणजेच ज्ञानेश्वरी. दुसरा कुठलाही त्याचा अर्थ निघू शकत नाही. जगामध्ये काय भरलंय तर गीतार्थ भरला. म्हणूनच जग आज चाललंय. नाही तर आजची परिस्थिती जर बघितली तर जग चालण्यासारखं नाहीये महाराज. आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर जग चालतंय ते केवळ ज्ञानेश्वर महाराजांनी गीतार्थ भरलाय म्हणूनच चालतंय. आणि त्या गीतार्थ भरून त्यांनी काय केलं तर केवळ आनंद दिला महाराज. हे प्रमेय रुचीस आले आणि नुसतं प्रमेय रुचीस आलं नाहीये तर सुखाला सुद्धा सुख मिळावं. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. समाधानाला रमवलं, आनंदाला रमवलं है ना. 8व्या अध्यायात उभेत विश्राम शमू तो विश्रामाला आला है ना. हे सगळे आहे. माझा पाठ नाही आहे पण आलेला तो अर्थ आहे की तो विश्रामाला पावला. कारण विश्राम सगळ्या जगाला विश्रांती द्यायला लागली. हाच जमला बिचारा. ज्ञानोबारायाकडे आला म्हणजे थांब मी तुला विश्रांती देतो. आणि म्हणून विश्रांतीचे स्थळ आळंदी हे गाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा 85वा सिद्ध आला त्यावेळेला विश्रांती मिळाली. तोपर्यंत विश्रांती नव्हती महाराज. आळंदीला पूर्वी 84 सिद्ध होते पण जेव्हा 85वा सिद्ध आला त्यावेळेला विश्रांतीचे स्थळ झालं. नाहीतर ते विश्रांतीचं स्थळ नव्हतं. म्हणून क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानोबारायांना सिद्ध म्हटलेला आहे. आणि तो सिद्ध असा आहे की जो सिद्धांना सिद्धपणामध्ये राहत नाहीये तर सिद्धांना आईच्या भूमिकेतून येतो. सिद्ध रूपाने राहत नाही. कारण सिद्ध राहिला तर ते निर्गुण रूपाच्या पलीकडे जातो आणि मग त्याला वाटतं की मला कर्तव्य काही उरलंच नाहीये. पण ही भूमिका लोकशिक्षकाची भूमिका, मी जे खातोय ते लोकांना देण्याची भूमिका आणि मी वाटतोय ते चिरंतन मज निरंतर जागविती. निरंतर शब्द महत्वाचा आहे. एकाच ठिकाणी जागवलं नाहीये तर निरंतर जागवतात. आणि म्हणून ज्ञानोबारायाचा हा वाग्विलास विस्तार गीतार्थेचा विस्तार असा आहे की त्यामुळे जगाला विश्रांती मिळाली, जगाला आनंद मिळाला. तोच आनंद आपण प्रत्येक पुण्यतिथीला इथं उपभोगतोय. ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे तेच आहे महाराज. ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या पाठीमागची भूमिकाच अशी आहे केवळ तुमचा उद्धार नाही, लोकांचा उद्धार नाही तर हरिभजने हे धवळले जग चुकवेळा लाग कळी काळांचा. हा कळी काळावरील मात घालण्याचा हा अधिकार केवळ वारकरी संप्रदायाचा आहे. कळी काळावरी घातली मात एकाहुनी बळी रे. कुणाला बळी आणि कुणाला मोठं आणि कुणाला लहान म्हणण्याचा अधिकारच नाहीये महाराज है ना. तसं म्हणूच नका उंच नीच कैसी पायकाची जाती कोण गांड्या बळी निवडितो. असं नाहीये उच्च नीच त्याच्या भूमिकेतून. पण एकेकाचा अधिकार, एकेकाचा विस्तार, एकेकाचा व्यक्तिमत्व असं वेगळं आगळ दिसतं की त्या ठिकाणी केवळ आपण काय करावं तर नतमस्तकच व्हावं. म्हणून तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले जेथ माझे उरले पायिक पण. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल.